हं. नमस्कार. मी परशुराम आगिवले. आपण आपल्या आहारामध्ये विविध किंवा आपल्या शेतामध्ये विविध प्रकारची पिकं नेहमी घेत राहावं आणि घेण्याचा प्रयत्नही करावेत. आणि अशा पद्धतीमध्ये आपण उडीद हे अ, खास करून ग्रामीण भागामध्ये महत्त्वाचं पीक आहे. कारण उडीद हे ह्या पिकाचं सहज सोप्या पद्धतीने पण ते इकडे कोकणामध्ये बहुधा पावसाळी घेत असेल, पण आपण उन्हाळी पण घेऊ शकतो. याची ही लागवड वगैरे करण्याची पद्धत जवळ-जवळ सारखीच आहे. ती म्हणजे कसं, जसं आपण इतर कडधान्य लावतो, त्याप्रमाणे आपण तिला तणनाशकाच्या सहाय्याने ग्लायफोसेटच्या सहाय्याने मारून घ्यायचं. मारल्यानंतर सीडरच्या सहाय्याने 25x25 या अंतरावर त्याची लागवड करायची. ते व्हेरायटीवर असतं. म्हणजे जर जास्त विस्तार करणारी व्हेरायटी असेल तर 25-50 किंवा 50-50 अंतरसुद्धा आपण घेऊ शकतो. परंतु लहान बुटकी व्हेरायटी असेल तर 25 या 25 अंतरावर घ्यायचं आणि लावून झाल्यानंतर त्याला गोल किंवा पॅन्डिमेथिलिनची फवारणी करून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये तण येते तेव्हा आपण फुजीफ्लिक्स, आयरिस याचं तणनाशकाचं मारून घेतल्यानंतर दोन्ही प्रकारचं एकदल आणि द्विदल ही दोन्ही प्रकारची तणं मेली जातात. आता याचं उत्पादन तुम्ही पाहत असाल तर बघा, मी तुम्हाला एक रोपटं दाखवतो. हे बघा, याला शेंगा वगैरे बघा कशा आल्यात, छानशा शेंगा आल्यात. या शेंगा आता सुकायला पण सुरू झाले आणि त्याचं जे दाणे वगैरे आहेत, SRTवर एक विशेष म्हणजे असं राहते की प्रत्येक पिकाचं आयुष्य, रोपाचं आयुष्य हे क्लिअर राहते. मग त्याच्यामध्ये जे चहाड वगैरे बघा, हे दाणे बघा किती सुंदर आहेत याच्यामध्ये. ही शेंग आहे, हे याच्यामध्ये चहाड हा प्रकार राहत नाही. कारण आपल्या पिकामध्ये सेंद्रिय कर्बाची भरपूर वाढ झालेली असते. प्रत्येक पिकाची मुळं कुजल्यामुळे तिथे दुसऱ्या पिकाला अन्न म्हणून खूप चांगलं मिळालेलं असतं. त्यामुळे चहाड, खडखड वाजणारे बघा, जे काही मटकीमध्ये वगैरे असतात असे दाणे काही राहत नाही. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये SRT पीक पद्धतीमध्ये उडदाची आपण लागवड करू शकतो. धन्यवाद.